स्पोर्ट्समॅन स्पिरिट मध्ये नक्कीच दाखवा आणि चांगला खेळ दाखवून नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये सर्वांचे मत नक्कीच मन जिंका. चला आपण सामना करूया सुरुवात. एका बाजूला रौनक इलेव्हन त्याच्या अगेन्स्ट केल्या संघ साहिल इंटरप्राइजेस ही बिग फाईट पाहायला मिळणार आहे. चला 12th मॅन या दोन्ही टीमच्या विनंती करतो पुन्हा एकदा साहिल इंटरप्राइजेस संघाचा 12th मॅन आणि रोनव इलेव्हन संघाचा 12th मॅन पाठवा. चला साहिल एंटरप्राइज संघाचा 12th मॅन आल्यात. मी विनंती करतो रोनव इलेव्हन संघाचा 12th मॅन आमच्या मते नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा लवकर लवकर आणि सामन्याला मात्र नक्कीच सुरुवात करूया आपण. तर सामना सुरू करा पुन्हा एकदा विनंती करतो दोन्ही टीमला. अगदी पाहुणे सुद्धा मध्ये नाही की आतुर आहेत की पहिला बॉल डिलिव्हर कधी होईल. तर आज वेळात वेळ काढून मध्ये नाही की या स्पर्धेला तर त्यांची उपस्थिती लाभली गेली आणि ही महत्वाची मध्ये नक्कीच उपस्थिती आहे. आज शनिवारचा मध्ये नक्की दिवस आणि शनिवार रविवार म्हटलं की बिझी शेड्यूल परंतु तरी सुद्धा वेळात वेळ काढून सर्व मध्ये नक्कीच मान्यवर उभे झालेत. चला बॉल पुरवा मैदानावरती. अजून एक बॉल मध्ये नक्कीच खेळपट्टीवरती मध्ये नक्कीच फेकले जाईल. आज 3 ऑफिशियल पंच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. लालचंदजी गावंड सर मॅन फ्रॉम वाघिलवाडा, वैजयजी चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली आणि प्रवीणजी पवार सर कर्नाल स्पोर्ट अकॅडमी. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अगदी मध्ये नक्कीच असंही गावा असो किंवा त्या विभागामध्ये चर्चेत असलेल्या मध्ये नक्कीच गुणलेखक सत्याच्या मध्ये नक्की त्यांचा बोलबाला आम्ही नक्कीच पाहिला. पवनजी राठोड सर आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत मध्ये नक्कीच एक उत्तम समालोचक आमचे सिनियर समालोचक मनोजी माते सर हे सुद्धा मध्ये नक्कीच जॉईन झालेत. बोलूया आपण मॅच कडे. पहिली मॅच गेम इज ऑन. तुम्हाला काय तर 25 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणं गरजेचं आहे. तो टीमला विनंती करतो पुन्हा एकदा टाइम आर्ड असेल आणि प्रत्येक षटकामागे तुम्हाला टाइम सांगितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पॅनल केलं जाईल. प्रत्येक षटकाला 5 मिनिटं अशा मताने की जवळ तुम्हाला 4 षटक 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. तर स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहताय महेश ठाकूर, नॉन स्ट्राईक एंड वरती अजय कडोला पाहताय. तर पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहताय अनिरुद्ध ठाकूरला. गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊया बेस्ट ऑफ लक आणि वळूया मॅच कडे जिथे आपण एन्जॉय करता एक मोठी स्पर्धा श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकडे आयोजित नावेकडे प्रीमियर लीग 2026 मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रीमियर लीग कशासाठी असते? प्रीमियर लीग फक्त न फक्त गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाला आणि तरुण पिढीला एकत्र आणण्याचं काम करणारी एकमेव फक्त न फक्त लीग म्हणजे ही प्रीमियर लीग असते. बोलूया आपण मॅच कडे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्य सुसर्वदा. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती देव बाप्पा गणपती प्रथम गणरायाला करूया स्पर्धेच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार आणि त्रिवार महाचा मुद्रा. पहिलाच बॉल लॉब घ्यायचा प्रयत्न मिस्ट्रॉक
जेलची नामी संधी पकडल्या जेल आणि पहिल्याच बॉल वरती संपलाय. फलंदाज महेश ठाकूरचा खेळ. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट. नावेखाली प्रीमियर लीग 2026 मध्ये हा विक्रम केला. पहिल्याच बॉल वरती अनिरुद्ध ठाकूरने पहिला विकेट जेल बाद. आई माझी अग्री कोल्यांचं आराध्य दैवत अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई विक्रमातीच्या मदने आपण संगीत ऐकलं. अगदी मध्ये नक्कीच आमच्या सोबत जॉईन झाले डीजे ख्रिशला बरबाद आहे. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट मध्ये नक्कीच पटकावली गेली आहे. सध्या मध्ये नक्कीच बॉल ट्रॅक वरती अनिरुद्ध बलबाद आहे. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर नक्कीच दाखल झालेत. जयेंद्र ठाकूर. सेकंड बॉल पहिला पूर्वदाखल आणि पहिले मॅच पर्व 6 मध्ये नक्कीच आपण एन्जॉय करताय नावेकडे प्रीमियर लीग मध्ये. सेकंड बॉल अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अगदी पंचांनी हरला आणि त्या मध्ये नक्कीच दंडित केलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट. सेकंड बॉल वरती अगदी मध्ये नक्कीच आपला पाहायला मिळाला की वाईटचा इशारा दंडित केला या बॉल वरती. एका धावेनं संघाचा मध्ये नक्कीच श्रीगंज झालाय. पायावती आदललाय लाऊडली अपील अगदी 3 स्टंपच्या मध्ये नक्कीच मधोमध सापडला आणि आणखीन एक बॅक टू बॅक अनदर विकेट. फलंदाज होईल बाद. जयेंद्र ठाकूर बॅक टू द आउट. चला आपण सन्मानाकडे करतो बोलूया. आदरणीय सन्माननीय विजय शेठ ठाकूर साहेबांच्या मध्ये नक्कीच आपण सन्मान घेऊया. विनंती करतो मी की या स्पर्धेच्या मध्ये नक्कीच अजून एक दमदार विजय आदरणीय सन्माननीय प्रतीकजी ठाकूर साहेबांचा आणखी एक मध्ये नक्कीच सन्मान घेऊया आपण. नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. चला रोनल इव्हेंट संघाचा 12th मध्ये या अन्यथा तुम्हाला मध्ये नक्कीच पॅनल केले जाईल कारण आम्हाला नावं माहिती नाहीये. चला 12th मॅन या विनंती करतो पुन्हा एकदा. हॅट्रिकच्या उंबरठ्या होती. ओ लवर फुल टॉस बॉल अगदी वाईट पट्टीला धरून मात्र नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आणखी फेकला गेलाय. काय कमालीचा पिवळ षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वाईट ट्रॅक होती आपण अनिरुद्ध ठाकूरला आपण पाहताय. पहिला बॉल अगदी वाईडिश लॉंग ऑफला मध्ये नक्कीच पकडला. सेकंड बॉल वाईट आणि तिसऱ्या बॉल वरती सुद्धा मध्ये नक्कीच लेग बॉल विपुर्त मध्ये नक्कीच विकेट पकडला गेला. लोवर फुल टॉस बॉल सेम डायरेक्ट हिट घ्यायचा प्रयत्न लाऊडली आपल्या स्टंपच्या पाठीमागे चालाकी पाहायला मिळाली. नकार दिला या बॉल वरती परंतु अप्रतिम गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत या तिन्ही बॉल वरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा फक्त न फक्त खर्च केला 1 आणि 2 मोठे धक्के दिलेत. पहिल्या षटकामध्ये अगदी बॅकफुटला ढकलून दिलाय. बाय ट्रॅक होती आपण अनिरुद्ध ठाकूरला पाहताय. 1 धाव 2 विकेट. शेवटचे 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. स्ट्रायकिंग मध्ये आपण फलंदाज केतन मात्रेला पाहताय. नेक्स्ट बॉल चौथा बॉल आपण लगेच पाहिलं डॉट. ओ शॉर्ट बॉल होता बॅकवर्ड जाऊन काय तर पॉइंटच्या वरतून घ्यायचा प्रयत्न सिंगल मध्ये नक्कीच होती डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावेनं सध्या मध्ये नक्कीच अकाउंट ओपन केलंय केतन म्हात्रेनं. 2 धावे संघ जाऊन बॅटिंग का संघ तब्बल 3 धावा 2 विकेट. शेवटचा 1 बॉलचा खेळ बाकी पिवळ षटकामध्ये आदरणीय सन्माननीय
सायनाजी ठाकूर साहेबांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. लोवर फुलटॉस बॉल पायावरती अदलला, नकार दिला या बॉलवरती. अंतिम बॉल फेकले डॉट. आणखीन एक 6 बॉलचा खेळ संपलाय. पिवळ्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त न फक्त अनिरुद्ध ठाकूरने 3 धावा आणि 2 मोठे धक्के. कमालीचा मैदान की षटक राहिले डिझाईन. तब्बल 7 मिनिटाचा वापर केलाय. टाइम अर्ड असेल, प्रत्येक षटकामागे तुम्हाला टाइम सांगितलं जाईल, याची मला नक्की दखल घ्या. अन्यथा एक फिल्डर 30 सर्कलमध्ये घेतले ते अंतिम क्षणामध्ये आणि अंतिम षटकामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये फक्त न फक्त धावा लागत पटलावरती 3 धावा आणि 2 धक्के मध्ये नक्की दिलेत पहिल्या षटकामध्ये. पॉइंट ट्रॅक वरती अनिरुद्धला आपण पाहिला. कमालीचं मैदान की षटक. पिवळ्या षटकामध्ये दमदार कामगिरी आणि पिवळ्या षटकामध्ये आपला नावाचा मैदान की बोलबाला कायम ठेवलाय. तब्बल 3 धावा, त्यामध्ये आपण एक अवंतर पाहिला आणि एक दुहेरी पाहिली आणि काही बॉल डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट सुद्धा पाहिले. आज मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय साईल एंटरप्राइजेस संघ. या संघाचे मध्ये नक्कीच संघ मालक आदरणीय सन्माननीय निवृत्ती तांडेल साहेब आणि ॲज अ कॅप्टन संघाचा सर सेनापती ऋषिकेश ठाकूरला आपण नक्कीच पाहत नाही. दुसऱ्या बाजूला आपण रोनव या संघाचा मध्ये नक्कीच संघ मालक पाहत आहे. केतनजी मात्रे स्वतः मध्ये नक्कीच अगदी मध्ये नक्कीच खेळपट्टी उभे आहेत आणि अक्षयजी मात्रे आणि त्या संघाचे सरसेनापती ॲज अ कॅप्टन अजय कडू हे मध्ये नक्कीच नॉन स्ट्रायकरवरती नक्कीच आता येताना पाहायला मिळतोय. 3 धावा लागले स्कोर कार्डवरती. पॉइंट ट्रॅकवरती सेकंड ओव्हर विनेश ठाकूरला इन्व्हाइट केलंय. तर स्ट्रायकिंगवरती आपण नक्कीच पाहत आहे सलामीवीर अजय कडू या संघाचा मध्ये नक्कीच ॲज अ कॅप्टन. पहिलाच बॉल राऊंड निघालाय. ओ हलक्या त्यामध्ये नक्कीच बॉलला ढकलून दिलाय. सेन्सिबल क्रिकेट सध्याकडे नक्कीच करताना पाहायला मिळेल. थेंबे थेंबे तलेच त्याचे आणि असंच म्हणावं लागेल. एका एका धावेला मात्र नक्कीच आता सध्या तरी मात्र नक्कीच प्राधान्य दिला जातोय. कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मात्र नक्कीच लवकर आल्या आणि 2 विकेट आल्यानंतर धावा फक्त न फक्त खर्च केले 3. तो दबाव तो दर्पण 77 मात्र नक्कीच राहिला या षटकामध्ये. स्ट्रायकिंगवरती आपण नक्कीच आता केतन मात्रेला पाहत आहे. इलेट नंबर 4 वरती आला आणि तब्बल 4 बॉल मध्ये अद्याप 2च धावा आपल्या टीम साठी काढू शकलाय. ओ आडव्या पाठने घ्यायचा प्रयत्न. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. अगदी लांबवरचा प्रवास करून आणि लांबवरचा मात्र नक्कीच अंतर कापून त्या बॉलला मात्र नक्कीच जज केलं. विशाल कसबीला आपण पाहिलं जबरदस्त फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. अगदी पिवळा षटक नक्कीच पाहिलं, त्यामध्ये बोलबार राहिला अनिरुद्धचा. त्यानंतर विनेश ठाकूरचा मात्र नक्कीच हा वार सोसावा लागतोय. अद्याप 4 बॉलचा खेळ बाकी. धावा लागत पटलावरती बॅटिंग संघ 6 वरती 2. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल होता. बॅकफुटवर पंच करायचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक असून एक पकडला जेल आणि मैदान शॉट मध्ये संपलाय. केतन मात्रेचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. फंद बाद. तेच मत नक्कीच करताना पाहायला मिळाले सध्या तरी. स्ट्रायकर वरती आपण मयूरला पाहताय. मयूर ठाकूर राऊंड विकेटने आपण विनेश ठाकूरला पाहताय. ओ अगदी बॉलला सोडलाय. अगदी वाईट पट्टीला मात्र नक्कीच धरून गोलंदाजी सातत्याने होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये अनुदयने काम केलं होतं. त्यानंतर विनेश ठाकूर सुद्धा मात्र नक्कीच तेच काम करताना पाहायला मिळालं. पहिलाच बॉल फेकले टॉट मयूर मात्र नक्कीच ठाकूरला. नावेकडे म्हटलं की अनेक सारे ठाकूर, त्यामधला आपण मयूर ठाकूरला आपण पाहताय. इन ऍक्शन स्ट्राइक इन वरती. स्लोवर वर बॉल फटका अगदी फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द ग्राउंड. मैदानात मध्ये घडलाय काय. प्रयत्न चांगले होते परंतु अंतिम क्षणी दमछाक होताना पाहायला मिळाले.
विकेटची संधी होती परंतु झेल अगदी जमीन दान झाला आणि जीवन दान फलंदाज मयूर ठाकूरला पाहायला मिळतोय. एक धाव सोडली जाईल आणि एखाद्या वेळा धावा लागत पटलावरती बॅटिंग संघ रोनव इलेव्हन संघ तब्बल 7 धावा 7 धावा 3 विकेट. शेवटचे काही बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी आहे. एकच बॉलचा खेळ बाकी असेल. अगदी 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 4. त्यामध्ये आपण एक डॉट पाहिला, एक विकेट सुद्धा येताना पाहायला मिळली. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल समर डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल उचले न घेणं पाहायला मिळाला. हे कमाल षटक मध्ये नक्कीच पुन्हा एकदा फेकला गेलाय. पॉइंट ट्रॅक मध्ये विनेश ठाकूरनं 2 षटकाचा मध्ये विकेट संपलाय. 12 बॉल फेकले गेलेत आणि 12 बॉल मध्ये तब्बल धावा काढल्यास बॅटिंग संघ रोनल इलेव्हन संघाने 7 धावा 3 विकेटीज आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये तब्बल 7 धावा काढू शकलेत अद्यापर्यंत. हे दर्पण मध्ये नक्कीच सुचावं लागतोय. जे दर्पण मध्ये नक्कीच क्रिएट केलं होतं तर पहिल्या षटकामध्ये पॉइंट ट्रॅक होती अनिरुद्धने. तोच बोल बाला सातत्याने पॉइंट ट्रॅक होते आपण विनेशचा सुद्धा नक्कीच पाहिला, ज्याने धावामध्ये नक्कीच खर्च केला फक्त न फक्त 4 आणि तब्बल 1 विकेट मध्ये नक्कीच पटकावला होता. हे कमालीचं माझ्याकच फेल सातत्यामध्ये नक्कीच फेकताना पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये 12 बॉल मध्ये बस 7 धावा काढू शकलेत आणि 3 विकेट गमावले गेलेत. अद्याप मध्ये नक्कीच 18 बॉलचा खेळ बाकी आहे. अभि नाही तो कभी नाही ही सिच्युएशन मैदानाच्या नक्कीच येऊन टेपले गेल्या. पॉइंट ट्रॅक वरती आपण सर्वेश कडूला पाहत आहे. तर स्ट्राईक एंड वरती मयूरला पाहत आहे. त्यांनी खरं तर अंतिम बॉल वरती एक धाव काढून आपल्या स्ट्राईक मध्ये नक्कीच स्वतःकडे ठेवण्याचं काम केलं होतं. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर्ड आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे पण तो बॉल थांबला नाहीये. बॉल होईल फरार. सीमा रेषा पार. मिळतील या बॉल मध्ये 4 आणि येतो या नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं 4 धावेनं आणि पहिल्याच चौकार नव्याकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये ठोकणारा फंद ठरलाय. मयूर ठाकूरला आपण पाहताय. सेकंड बॉल स्लोवर वन आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता पण तो बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. डॉट आणखीन एक फेकला गेलाय. चांगला कमबॅक. पहिल्या बॉल मध्ये नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. डीप मध्ये नक्कीच आपण प्रोटेक्शन पाहिलं होतं परंतु अगदी लेझी फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. सेकंड बॉल डॉट 11 वरती 3. नेक्स्ट बॉल आठव्या बॅटने फटका फसलाय. ओहो असून एक विकेटचा पतंग. काय कमालीचा झेल पकडलाय. अगदी उंच गेला होता आणि उंच माझा झोका मैदानामध्ये चौकात ठोकणारा फलंदाज होईल बाद. मयूर ठाकूर बॅक टू द आउट. हे सदरणीय सन्माननीय उद्योगपती रुपेशी मोको साहेबांचा मत नक्कीच आपण शुभागमन पाहिला. या तर नावेकडे प्रीमियर लीग मध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. हायले सर्व क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं आणि करूया सर्व खेळाडूंचं नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. 11 वरती 14 धक्का बसलाय बॅटिंग टीमला. अगदी पूर्णपणे मध्ये नक्कीच बॅकफुट ढकलून दिलाय. पॉइंट ट्रॅक मध्ये आपण सर्वेशला पाहताय तर समोर स्ट्राईक मध्ये आता नवीन फलंदाज इनेट नंबर 6 भूषण गरतला इन्व्हाइट केलंय. पहिलाच बॉल पायावरती 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा दुसरा धक्का. भूषण गरत आला, भूषण गरत गेला हेच म्हणावं लागेल. लगातारचा दुसरा धक्का दिलाय. 2 बॉल मध्ये 2 मोठे गेम.
मस्तर लगातारचे दोन मोठे धक्के सध्याच्या घडीला माझा नक्कीच हा उन्हाचा तडाका आणि त्याचबरोबर हे विकेट हे सर्व काही माझा नक्कीच सोचावं लागतोय बॅटिंग टीमला. आदरणीय सन्माननीय उद्योगपती आणि नावेकडे गावचे माझा नक्की दमदार व्यक्तिमत्व रुपेशजी मोक्का साहेबांचा हा यथोचित मान सन्मान नक्कीच आपण पाहणार आहोत. आदरणीय सन्माननीय प्रत्येकजी ठाकूर साहेबांच्या पदृश्य हस्ते मध्ये नक्कीच हा केला जाईल सन्मान. आज नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये साहेब तुम्ही आलात आणि या स्पर्धेची मध्ये नक्कीच अगदी शोभा आणखीन वाढवली त्याबद्दल मध्ये नक्कीच आपला सहर्ष स्वागत. मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरत राहो म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत साहेब. बोलूया मॅच कडे. अगदी मध्ये नक्कीच शॉर्ट बॉल होता बॅकवर्ड जो मध्ये नक्कीच पंच करायचा प्रयत्न डॉट बॉल नक्कीच आणखीन एक फेकला गेलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर मध्ये धावा कटलाय तब्बल बॅटिंग का संघ 11-4 11-5. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानावर नक्कीच जाऊ द्या पाणी पुरवायचं. 3 चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानावर जाईल परंतु तुम्हाला चौथा षटक फेकत असताना 11 धावा 5 विकेट आणि तुम्हाला 3 मिनिटांच्या आत चौथा षटक फेकणं गरजेचं आहे आणि त्या एक फिल्डर 30 सर्कल मध्ये घेतला जाईल अंतिम षटकामध्ये. याची नोंद घ्या. फिल्डिंग का संघ जास्तीचा वेळ घेताय आणि शिस्तबद्ध स्पर्धा आपण एन्जॉय करताय. गावासाठी गावाच्या नावासाठी गावाला एकत्र आणण्याचं काम करणारी प्रीमियर लीग आपण नक्कीच एन्जॉय करताय. नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तोपर्यंत देऊया आपण डीजे संधी. आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत राहा पाहत राहा नावेकडे प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय 4 धावेनं. पॉइंट ट्रॅक वरती विशालला आपण पाहताय पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय आणि स्वॅग से करेंगे स्वागत. आणि हेच म्हणावं लागेल कारण 12 बॉलचा पहिला पूर्वार्ध बाकी आहे. 12 बॉल मध्ये जे काय करायचंय आता करा. आली घडी आता सदा असंच म्हणावं लागेल सध्याच्या घडीला कारण धावा येत नाही आहेत कारण 3 षटकामध्ये तब्बल धावा मात्र नक्कीच खर्च केल्यात 11 धावा आणि पहिल्याच बॉल वरती 4 धावेने अकाउंट ओपन केलाय पॉइंट ट्रॅक वरती विशालचं. सेकंड बॉल स्ट्राइकिंग मध्ये आपण सलामीवीर अजयला पाहताय. येस अजय कडूला पाहताय. जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. फुल टॉस बॉल समोर घेतलाय डाऊन द ग्राउंड
वैश्यप मध्ये फटक्या मात्र नक्कीच अगदी तेवढी ताकदीची फिल्डिंग. बॉलर बॅक ड्राईव्ह समोर दिशेने नक्कीच फटका सजल होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी वी शेप मध्ये धावा जोडल्या गेल्या दोन या बॉल वरती आणि दोन नवीन संघ जाऊन पोहत्या बॅटिंग संघ तब्बल 15 वरती 17 वरती 5 17 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. वाईड ट्रॅक वरती विशाल कसबेला आपण पाहत आहे. नेक्स्ट बॉल ओ बॉल मध्ये नक्कीच अगदी सोडलंय. हा बॉल पुन्हा एकदा मध्ये नक्कीच डिलिव्हर करावा लागेल. येस उन्हाचा तडाखा सातत्याने मध्ये नक्कीच हवा की धुलीचा मध्ये नक्कीच तडाखा हे मध्ये नक्कीच सातत्याने या मैदानाशी मध्ये नक्कीच आपल्याला सोचावं लागेल. याच्या टीमध्ये नक्कीच आपल्याला सामने लवकर लवकर संपवणं तेवढंच गरजेचं. वेळेवरती सामने संपल्यानंतर अगदी मध्ये नक्कीच आयोजक खुश, समालोचक खुश, पंच खुश, सर्व खुश. नेक्स्ट बॉल नेक्स्ट बॉल आडव्या पडणे ताणून खेचून मारलाय डीप मिड विकेटला. नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये अजय कडूने ठोकला गेलाय. पहिल्या दमदार षटकार. चला बॉल हरवला असेल तर पण पुन्हा एकदा मला नक्कीच मी विनंती करतो की येस मॅच बॉल आलाय रिटर्न. जबरदस्त स्ट्रोक अगदी मात्र नक्कीच आठव्या पाटने ऑस्ट्रोमच्या बाहेर होता. खेचून ताणून मारला असं म्हणावं लागेल अजय कडून आणि धाबा लागत पटलावती तब्बल 23 धावा 23 लॉस ऑफ 5 विकेट्स. बॅटिंग करत असताना रोनविय संघ जबरदस्त कामगिरी 3 षटकामध्ये राहिली होती फिल्डिंग का टीम सायर एंटरप्राइज संघाची. परंतु त्यानंतर बोलबाला हा मध्ये नक्की सुरू झाला अजय कडूचा. वारंवार प्रत्येक बॉल मध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळत. पहिल्या बॉल मध्ये 4 सेकंड बॉल मध्ये 2 आणि तिसऱ्या बॉल वरती अगदी मोठा फटका षटकार पाहायला मिळत होता. 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी आहे. चौथा षटकार नक्कीच आपण एन्जॉय करताय. पॉइंट ट्रॅक वरती विशाल कसबे स्लोवर वर आडव्या वाटणे पुल करायचा प्रयत्न होता. अगदी मात्र नक्कीच नकार दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न या अंतिम मध्ये नक्कीच काही चेंडूवरती राहिला गेलाय आणि हे करावं लागेल कारण अगदी अजय कडूच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळाल्या. 3 ओव्हर मध्ये 11 धावा 18 मध्ये 11 संपूर्ण टीमने काढल्या होत्या. परंतु 3 बॉल मध्ये तब्बल 12 धावा काढल्या होत्या विशाल कसबेच्या विरुद्ध अगदी अजय कडून. त्याचमुळे की काय हे स्ट्राईक मध्ये नक्की स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑल ओव्हर फुल टॉस बॉल समोर लागेसलाय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय स्ट्रेट हिट. इट्स अ ग्रेट हिट. अगदी दोघांना चकवा देऊन बॉल चाललाय बॉर्डरच्या बाहेर सीमा पार ठोकला गेला. अजून एक चौकार. मस्तर नायक नाही खलनायक हो आणि मैदान मध्ये अगदी चमकलाय दहाडलाय बरसलाय सर्व काही पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मात्र नक्कीच अजय कडू ऑन अ फायर या संघाचा सर सेनापती आणि त्याच प्रकारची खेळी ही मात्र नक्कीच सातत्याने करावं लागेल. आणि मैदान मध्ये रोनल इनियो संघासाठी मात्र नक्कीच सातत्याने ते फटके येताना पाहायला मिळेल. या बॅट मध्ये अगदी समोरला मात्र नक्कीच खेचला होता. 4 धावे धावा लागत पटला वरती 27 धावा 27. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे षटकामध्ये आणि अंतिम बॉल मध्ये काय घडलं जाईल. सिंगलला प्राधान्य की मोठा फटका. ओ सेन्सेबल क्रिकेट या बॉल वरती फक्त फक्त बॉल चाललाय बॉर्डर दिशेनं भाग मिल का भाग परंतु नकार दिलाय. स्वतःकडे मध्ये नक्की स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न हे खरं तर महत्वाचं होतं. हे अंतिम बॉल वरती 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा समाप्त धावा लागत पडला वरती 28 धावा आणि फिल्डिंग का टीम एक फिल्डर तुम्हाला मध्ये नक्की थर्ड डेस घ्या भाग पडले जाईल कारण पॅनल केले जाईल. विनंती करतो पुन्हा एकदा टाइम ऍड होता त्यामध्ये नक्की दंडित केले. 28 धावा लागला स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा विनंती करतो 30 सर्कलमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर मध्ये नक्कीच घेतलं जाईल फिल्डिंग टीम. पंच एकदा मध्ये नक्कीच आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्या कारण 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे आणि प्रत्येक षटकामागे तुम्हाला वारंवार ही विनंती केली जाते. पहिलं षटक 5 मिनिटाच्या आत मध्ये नक्कीच फेकलं होतं परंतु अगदी 3 षटक फेकत असताना तुम्हाला मध्ये नक्कीच 17 मिनिटं घेतले होते आणि तेच मात्र नक्कीच महागात पडले सध्याच्या घडीला.
अंतिम षटक आहे, लास्ट ओव्हर, ब्लास्ट ओव्हर. या लास्ट ओव्हर मध्ये धावा कितपर्यंत येतील? 28 तर लागल्यात. एक फायटिंग स्कोर 40 धावा उभा राहिल्या. या तर मैदानाचा मात्र नक्कीच आपण विचार केला एक फायटिंग स्कोर उभा राहू शकेल. पॉइंट ट्रॅक वरती श्लोक मोकलला आपण पाहताय शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी आलाय. रायझिंग स्टार आहे, कमी वयामध्ये आज मात्र नक्की स्वतः सिद्ध करावं लागेल. आधी स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करे. 28 वरती आपण 5 पाहताय. चला शेवटच्या अंतिम क्षणी मात्र नक्कीच अंतिम ओव्हर साठी अगदी पॅनल केलंय. 4 फिल्डर आपण बॉर्डलाईनच्या दिशेमध्ये नक्कीच पाहतोय. ओ शपल घ्यायचा प्रयत्न, परफेक्ट लाईन लेन. अगदी मात्र नक्कीच शपल घ्यायचा प्रयत्न होता, ओळखलं पार रखलं. त्यानंतर तीच गोलंदाजी श्लोक मोकलची पाहायला मिळाली. जबरदस्त रायझिंग स्टार, उभरता सितारा आणि मैदानाच्या मध्ये आपल्या नावाची वेगळी छाप स्वतःला पाहायला मिळतोय. सेकंड बॉल. हो अगदी वाईट पट्टीला धरून पुन्हा एकदा मला नक्कीच खेळायचा प्रयत्न होता. इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पट्ट्यामध्ये द्यायचा नाहीये. ही मात्र नक्कीच रणनीती आखून आलाय. सध्या मात्र नक्कीच श्लोक मुकलला पाहताय बॉल ट्रॅक वरती. एक रायझिंग स्टार आहे, उभता सितारा आणि आपल्या नावाची अगदी मात्र नक्कीच छाप सोडताना बाल मिळतोय या 2 बॉल वरती. तिसरा बॉल, कट कॉपी पेस्ट लगातारचा दुसरा बॉल अवांतर. ही सुरुवात आहे आणि सुरुवातीला मात्र नक्कीच हेच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. गावाची लीग आहे, इथं चमकला तो मात्र नक्कीच पुढच्या अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये चमकताना पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल आडव्या पाडण्या, जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑन ला क्लिअर करत. अरे बघतोच काय रायगन, षटकार ठोकलाय वागन, ठोकला गेला अजय गुडच्या बॅट मधून. अजून एक षटकार. लागले स्कोर कार्ड वरती 36.
सहजरित्या पूर्ण केले. 12 वाजून 23 मिनिटांनी 3-3 धावांची चोरी होताना पाहायला मिळाली. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला, 2 धावा होत्या, परंतु त्यानंतर थोडे झाले फंबल, लयची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 3 धावांची चोरी होताना मात्र नक्कीच पाहायला मिळाली. तब्बल 3 धावा या बॉलवरती पळून काढल्यात आणि 3 धावा संघ जाऊन पाहत आहे. बॅटिंग संघ बरं पाहत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा मध्ये नक्कीच पाठलाग करायचे 50 धावा. रोनव 11 संघ धावाला दपटला होती. तब्बल 21 धावा, 2 विकेट, 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे षटकामध्ये. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून वॉटर स्ट्रोक अफलातून बॉल चाललाय बॉल दिशेने दणदण करत सीमा पार आणि ती बॉल मध्ये ठोकलाय. धीरजच्या बॅट मधून 4 येतोय चौकार. काय स्ट्रोक केले जातात अप्रतिम. विशाल कसबे त्यानंतर धीरज मोकलचा मध्ये नक्कीच वार पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या अंतिम बॉल मध्ये चौकार ठोकला गेलाय. मयूर ठाकर अगदी मागा ठरलाय. या षटकामध्ये धावा खर्च केला 15. त्यामध्ये पहिल्या बॉल वरती लीग पास रूपात 1, सेकंड बॉल डॉट, षटकार 2, 3, 4 हे नक्कीच पाहायला मिळाले. लगातार 3 बॉल वरती अगदी मात्र नक्कीच बघण्यासारखं होतं. 2, 3, 4 234. चला आपण 11 मिनिटं अगदी मध्ये नक्कीच 11 मिनिटांमध्ये 2 षटक मध्ये नक्कीच कंपल्सरी फेकले, परंतु 2 षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी तब्बल 2 षटक फेकणं गरजेचं आहे. 9 मिनिटाच्या आत 2 षटक फेकणं गरजेचं आहे. फिल्डिंग का टीम वारंवार मध्ये नक्कीच तुम्हाला विनंती दिली जातोय, कारण पहिल्या मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण नक्कीच पाहिले फिल्डिंग का टीमला मात्र नक्कीच आपण पॅनल केलं होतं. त्यामध्ये एक फिल्डर 30 षटकामध्ये घेतलं होतं. सर्वेश कडूला आपण पाहताय, वर्षद कडूला पाहताय माफी असावी. येस, वर्षद कडू अजून एक रायझिंग स्टार. कमी वयामध्ये अगदी मात्र की स्वतः सिद्ध करण्याची नामी संधी ही उपलब्ध करून दिली आहे. डावीकडे प्रीमियर लीग मध्ये आपण नक्कीच पाहताय. पहिलाच बॉल फेकले जाईल. स्ट्रायकिंग मध्ये आपण विशाल कसबेला पाहताय. आज विशालचा दिवस आहे असं म्हणावं लागेल. ओ स्लो रन बॉल, फिरकीचा जादूगर आणि विचार केला तर अगदी शोईल तन्वीर सारखी मदनकीची बॉल ऍक्शन पाहायला मिळते. राईट शोईल तन्वीर उभरता सितारा कमी वयामध्ये अगदी मदनकी स्वतः सिद्ध करण्याची नामी संधी. स्विच कॅचचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाही. बॉल पडल्या तर अंगावरती आदळतोय. चांगली गोलंदाजी अगदी मदनकी विशाल कसबे. मागच्या षटकामध्ये मदनकीच तुटून पडला होता मयूर ठाकर होती, परंतु या षटकामध्ये अगदी जखून ठेवण्याचं काम वर्षदने केलंय. फिरकीचा जादूगर क्रॅकिंग कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फील्डर आहे तैनात. एक धाव जोडली जाईल. जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी कमी वयामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी होती आणि ती संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. इन फ्युचर येणाऱ्या नक्कीच काही कालावधीमध्ये हा खेळाडू नक्कीच आपल्याला नावेकडे अगदी नक्कीच मोठ्या संघामध्ये आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले यात मात्र शंका नाहीये. ती बॉलिंग लाईनअप, ती नक्कीच ऍक्शन जबरदस्त राहिली. अद्यापर्यंत कौतुक करावं लागेल. म्हटलं तर की आधी स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल आणि सातत्याने हे मात्र नक्कीच करताना पाहायला मिळालंय. येस, 3 बॉल वरती 3 विकेट पटकावले वर्षद ठाकूरने. ते आदरणीय सन्माननीय प्रकाशजी ठाकूर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक. प्रकाशजी कडू साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. स्लोवर वर आडव्या बॉलने खेचून ताणून मारलाय. काऊकर रिजन मध्ये बॉल चालला हवेच्या लाटांमध्ये स्वर होत ठोकला गेलाय षटकार. 33 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 33. हार्दिक पांड्या जर्सी नंबर अगदी मध्ये नक्कीच ऑन स्क्रीन आपण पाहताय. 2 विकेट 33 धावा. अद्याप धावांचा विषय 17 धावा बनवायचे बॅटिंग टीमला. पॉइंट ट्रॅक वरती आपण वर्षदला पाहताय. चांगली गोंदाची केली होती 3 बॉल वरती, परंतु त्यानंतर फुल टॉस बॉल समोर खेळायचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर वरती बॉल बदलला. एक धाव होती, दुसरीचा प्रयत्न
आणि जोपर्यंत उचल फेकेल वाडिश लॉंग ऑफचा खेळाडू तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावी संघ साऊंड पडते बॅटिंग संघ तब्बल 35 धावा अद्याप करायचे आहेत. 15 धावा ऑन स्क्रीन आपण अगदी मात्र नक्कीच पाहत आहे. आमचे गतर मनोजी म्हात्रे साहेब त्याचबरोबर नावेकडे गावचे मत नक्कीच दमदार व्यक्तिमत्व हे मत नक्कीच या मॅचचा आणि खरं या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आणि पीटीसीच्या माध्यमातून अगदी मात्र नक्कीच संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. पीटीसी 35 धावा लागल्यास माप्या सवी 52 विन आहे. 17 धावेची गरज आहे. माप्या सवी ओ समोर केल्याचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर नाही आहे. एक होती दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पळून काढल्या गेल्यात. वारंवार हे होताना पाहायला मिळाल्या. इथं सिंगल होती डबल केली डबल होती टिबल सुद्धा करताना पाहायला मिळाले. आणि आमचे ओंकारजी ठाकूर हेस नावाकडे गावचे मत नक्कीच अजून एक दमदार व्यक्तिमत्व आणि अगदी मात्र आमचे जवळचे मत नक्कीच परमित्र आहेत. ते सुद्धा मत नक्कीच जॉईंट होतील. पायावती बॉल आदलला लावली अपील नक्कार दिला आणि ती बॉल वती पदू घडलाय काय एक बस स्वरूपात आणखीन एक धाव सोडली झाली आणि ती बॉल वती डबल 18 बॉलचा खेळ संपलाय. 24 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा लागता पडला होती तब्बल 38 धावा. येणारे बॉल बाकी असतील 12 आणि बनवायचे आहेत 14 गरज. 12/14 3 ओव्हरचा खेळ संपलाय माप्यासावी. चला ड्रिंक स्टॉल मैदान शोधा नक्की आपण जाताना पाहायला मिळतोय. आणि जवळ 3 ओव्हरमध्ये अद्यापर्यंत नक्कीच टाइम खर्च केलाय 17 मिनिटं. म्हणजेच काय आता मात्र नक्की 3 मिनिटाच्या आत तुम्हाला 6 बॉल फेकणं गरजेचं आहे फिल्डिंग टीम मुलं. आदरणीय सन्माननीय सदानंदजी म्हात्रे साहेबांचा आपण अजून एक सन्मान घेऊया. सदानंदजी गरज साहेबांचा सन्मान मात्र नक्कीच घेऊया. हेच आदरणीय सन्माननीय कांतिलाजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या पत्र शुभ असते साहेबांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. नावेकडे प्रीमियर लीग 2026 पर्व 6 मध्ये आपल्या मत नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. आणि साहेबांचा मत नक्कीच उपस्थित राहिले आणि अगदी मत नक्कीच साहेबांचा हा सन्मान मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण आपल्या मानात चिरंत राहो म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि पनवेल टेनिस क्रिकेट पीटीसीच्या माध्यमातून आपण हे मध्ये नक्कीच काही क्षणचित्र मध्ये नक्कीच खेळ केले जातात. उत्तम क्रिएटिव्ह आणि उत्तम क्वालिटी सातत्याने मध्ये नक्कीच बोलबार राहिलाय पीटीसीचा आणि तेच पण नक्कीच पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये तब्बल धावा कुठल्या गेल्या तब्बल 38 धावा अद्याप करायचे 12 मध्ये 14 धावेची गरज बॅटिंग टीमला. चला बॉलरचं नाव आम्हाला सांगायचं. 12 मध्ये करायचे 14 धावा आणि 3 मिनिटाच्या आत तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. षटक कंपल्सरी 6 बॉल फिल्डिंग टीम अन्यथा एक फिल्डर अंतिम षटकामध्ये 30 रन नक्कीच घेतलं जाईल. जे केलं होतं काय तर पहिल्या पूर्वार्धामध्ये आम्हाला नाव पुरवायचं आहे बॉलरचं. चला बॉलरचं नाव सांगा. जयेंद्र ठाकूर. येस रफ्तार का सौदागर असं म्हटलं तरी अवघड नाहीये. वेगवान गोलंदाज अगदी वेगावरती स्वार आणि त्याच वेगानं रफ्तार के सौदागर चला सीनातान पहिलाच बॉल फेकले टॉट अगदी वेगावरती स्वार फास्ट अँड फ्युरियस पहिला स्पॉट डॉट फेकला गेलाय जयेंद्र ठाकूर. ओ आता मध्ये नक्कीच अष्टम बाहेर अष्टमच्या अगदी मध्ये नक्कीच बाहेर बॉल मध्ये नक्कीच डिलिव्हर केलाय. वाईटचा इशारा आला दंडित केल्या सेकंड बॉल मध्ये ज्या खेळूची वावा केली ती मध्ये नक्कीच वावा बसली असेल असंच म्हणावं लागेल या बॉल वरती. सेकंड बॉल आता मात्र नक्कीच चांगला बॉल फेकला गेलाय. लाऊडली अपील केली होती नकार दिला अगदी मध्ये नक्कीच पंचांनी. लगातारचे 2 बाद डॉट आता दर्पण बॅटिंग टीम वरती करताना बॉल मिळतोय. जिथं बनवायचे 13 धावेची गरज 10 मध्ये करायचे 13 धावा 10 बॉल. हाय व्होल्टेज सामना अगदी प्रेक्षकांची मध्ये नक्कीच हृदयाचे डोके वाढवणार सामना. मिस्टर स्ट्रोक यष्टांच्या पाठीमागे पकडला जाईल. आता रंगात आली मॅच असंच म्हणावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन फन होईल 5.
जबरदस्त मध्ये नक्कीच आपण संगीत ऐकलं छत्रपती शिवरायांचं. अरे जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता, तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार आणि त्रिवाण माझा मुजरा. चला बॅटरचं नाव सांगा मला. ऋषिकेशला आपण पाहताय. या संघाचा सरसेनापती ऋषिकेश ठाकूरला पाहताय. साईल एंटरप्राइज संघाचा ओ हलक्या मध्ये नक्कीच रेग्युलरचा फास्ट स्लीप मध्ये नक्कीच बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव सुरू जाईल. काय कमालीचा मॅजिकच फेल फक्त बाल मिळतोय. पॉइंट ट्रॅक मध्ये जयेंद्र ठाकूरला. अगदी मध्ये नक्कीच जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड आणि जुनं ते सोनं आज चमकताना बाल मिळतोय. पॉइंट ट्रॅक वरती आता मध्ये नक्कीच आम्हाला आवाज दिला की रफ्तार का सौदागर आहे आणि अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी सातत्यानं प्रत्येक बॉल वरती करताना बाळ मिळालाय. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल होता. बॅटच्या पट्टीमध्ये येत नाहीये. कव्हर वरतून घ्यायचा प्रयत्न. सिंगल होती, डबलचा प्रयत्न. ओहो जबरदस्त थ्रो. कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये कौतुक करावं लागेल. कळलं तर रायझिंग स्टारचं सर्वांचं मध्ये नक्कीच आपण कौतुक करूया. त्यामध्ये मध्ये नक्कीच आपण पाहिलं वर्षद कडूला ज्याने मध्ये नक्कीच धावा जरी मध्ये नक्कीच खर्च केल्या तरी मध्ये नक्कीच चांगला प्रयत्न राहिले होते. वर्षाचे धावा लागत पटलं होती. तब्बल 42 धावा आता बनवायचे आहेत. फक्त ना फक्त 10 धावेची गरज. 7 मध्ये 10 ची गरज. मॅच संपले नाही. 7 मध्ये 10 बनवायचे अद्याप. नेक्स्ट बॉल समोर घेतलाय. मिस्टर विश्व मध्ये पकडला जेल. आता मॅच मध्ये मजा येणार जिथे बनवायच्या अंतिम षटकामध्ये 10 धावेची गरज दिसे. हाय हॅलो छोडो और जय श्रीराम बोलो. हे मत नक्की संगीत आपण ऐकलं. जय श्रीराम जय श्रीराम. ओके कारण 4 षटक कंपल्सरी मध्ये नक्कीच 20 मिनिटाच्या आत फेकले गेलेत. टाइम अरेड होता मध्ये नक्कीच 20 मिनिटाच्या आत 4 षटक मध्ये नक्कीच फेकले गेलेत. आता जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. आता बनवायचे 6 मध्ये 10 धावेची गरज. 6 बॉल 10 धावा. 10 धावा 6 बॉल. चार आले. 4 12 मध्ये 14 करायच्या होत्या. 12 मध्ये 14 करायच्या होत्या. या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉल वरती आपण डॉट पाहिला. सेकंड बॉल वाईट. तिसरा बॉल डॉट. चौथ्या बॉल वरती विकेट. त्यानंतर सिंगल. त्यानंतर डबल. त्यानंतर विकेट. 4 धावा खर्च केल्यात. 12 मध्ये 14 करायच्या होत्या. आता करायचे 6 मध्ये 10 ची गरज. सामना संपला नाहीये. रफ अँड टफ मॅच. नावाकडे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला दिवस पहिल्या दिवसामध्ये पहिल्या सामना मात्र नक्कीच एन्जॉय करताय आणि तो सुद्धा मात्र नक्कीच चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या मात्र नक्कीच अंगावरती काट्याने सामना येऊन टेपला गेलाय. एका बाजूला साईल एंटरप्राइजेस त्याच्या अगेन्स्ट केला संघ रोन अलिवा संघ. 6 मध्ये करायचे 10 धावेची गरज. 6 बॉल 10 धावा. 10 धावा 6 बॉल. पॉइंट ट्रॅक होते आपण पाहताय. सहा मध्ये करायचे 10 धावेची गरज. पॉइंट ट्रॅक होती. अक्षयला पाहत आहे. अक्षय कडू सामना संपला नाहीये. दोन्ही टीमला देऊया आपण बेस्ट ऑफ लक. या संघाचा सरसेनापती. ओ पहिलाच बॉल अगदी शॉर्ट बॉल. वाईटचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर मध्ये नक्कीच चेक केली होती या बॉल वरती. अगदी गुडे स्पॉट वर मध्ये नक्कीच बॉल खूप सारी मध्ये नक्कीच उचली घेतली होती. बेट्स वर्सेस बेट्स. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ही बिग बॅटल मैदानाची रंगताना बाल मिळतोय. एका बाजूला अजय कडू दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण ऋषिकेश ठाकूरला पाहताय.
वाईटचा इशारा. आता 6 मध्ये 9 ची गरज. 6 बॉल 9 धावा, 9 धावा 6 बॉल. सामना संपला नाहीये हे सांगून दिलं का तर मागच्या षटकामध्ये पॉइंट ट्रॅक होते. आपण जयेंद्रला पाहिलं होतं तिथे धावा खर्च केला फक्त फक्त 4. काय आपल्या होती मात्र नक्कीच गोंदाची केली होती. 2 विकेट आणि मात्र नक्कीच 4 धावा. शॉर्ट बॉल बॅकवर्ड जाऊन पूल करत असताना पूल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल आणि ब्युटिफुल बॉल नाही गेला अगदी गोल. बॉल चाललाय बॉलरच्या बाहेर ठोकला गेलाय. अजून एक दमदार हिट षटकार. फ्री मैदान नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी मात्र नक्कीच या बॉलवरती या मॅचची आवाज काढल्या. फक्त ना फक्त 2 धावेची गरज आहे. 8 धावा मध्ये नक्कीच कुठल्या गेल्यात पहिल्याच बॉलवरती. 2 षटक 12 बॉल 14 ची गरज. त्यानंतर जयेंद्र ठाकूरने मध्ये नक्कीच अवघ्या धावा खर्च केल्या 4. 2 विकेट. परंतु त्यानंतर अजय कडू या संघाचा सरसेनापती दबाव केल्यामध्ये नक्कीच खेळ करताना पाहायला मिळतोय. हलक्या सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये डोक्याचा वापर दुसरीचा प्रयत्न आणि सामना फिनिश. जिंकला टीम बॅटिंग संघ वर्ल्ड प्लेट रोनक मापेसवी साईल एंटरप्राइजेस वर्ल्ड प्लेट आणि हार्ड लक रोनक नक्कीच 11 संघ. थँक्यू चेतनजी स्वामी सर. आपण पाहतात सर टॉस झालेले पुढल्या मॅचची लगेच निर्णय घ्यायचा पण तत्पूर्वी मात्र या मॅचचा मारून मॅच हिरो अनिरुद्ध ठाकूर यायचं आपण लगेच मारून मॅच ट्रॉफी घेण्यासाठी